जाणिवेचा जीव जहाला, गगन घावले अंतरीचे, प्रकटले अनंत सृष्टीचे, साकार रूप विठ्ठल. विठुरायाच्या अंकी अभंगात विलीन होणारे हे शब्द संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या. आजही या ओव्यामधून जे जीवन दर्शन घडते तेच अनुभवण्यासाठी लाखो भक्त दरवर्षी पंढरपूरच्या वारीला निघतात. ही केवळ यात्रा नाही, ही आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची गाथा आहे. वारीची परंपरा म्हणजे श्रद्धेचा आविष्कार आणि भक्तीचा प्रवास. पंढरपूरच्या वारीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा. वारीची सुरुवात नेमकी केव्हा झाली हे इतिहास कथनातून आपल्याला कळते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी इ.स. 1296 मध्ये आळंदी येथे सजीव समाधी घेतली. यानंतर शतकानुशतके त्यांच्या समाधीला भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढत गेली. अशा या भक्तांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूरकडे त्यांच्या प्रतीक स्वरूप पादुका घेऊन जाण्याची परंपरा सुरू झाली. मात्र याला व्यवस्थित पालखी सोहळा म्हणून ओळख निर्माण झाली इ.स. 1820 मध्ये. सदाशिव पंढरीनाथ उर्फ हबप पाटील यांनी ही पालखी मोठ्या विधीपूर्वक सुव्यवस्थित स्वरूपात नेण्याची सुरुवात केली. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका चांदीच्या पाळण्यात ठेवून पालखी सजवली आणि पंढरपूरकडे नेली. त्यावेळी ज्या भक्तांनी वारी पाहिली त्यांना वाटले जणू ज्ञानेश्वर माऊली स्वतःच्या आपल्या विठुरायाला भेटायला निघालेत. आज हे दृश्य तितकेच भक्तिपूर्ण आणि भव्य आहे. आषाढ शुद्ध एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे हे लाखो वारकऱ्यांचे स्वप्न असते. दरवर्षी ज्येष्ठ वद त्रयोदशीला म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आळंदी येथून पालखी सोहळ्याला प्रारंभ होतो. वारीच्या या पवित्र सोहळ्यात दिंडी असेही म्हणतात. दिंडी म्हणजे टाळ मृदंगाच्या गजरात अभंग म्हणत विठ्ठल नामाचा गजर करीत चालणाऱ्या वारकऱ्यांची लांबच लांब रांग. अनेक गावामधून वेशीवरून पालखीचे स्वागत होते. रस्त्यावर पुष्पवृष्टी केली जाते, आरती केली जाते, ठिकठिकाणी महाप्रसाद दिला जातो. हा सोहळा केवळ अलौकिक भक्तिरसाने भारलेला नसतो, तर एक सामाजिक सांस्कृतिक महोत्सव असतो. पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवलेल्या असतात. पालखीच्या पुढे वारकऱ्यांच्या दिंड्या चालतात. टाळ मृदुंगाचा नाद, ज्ञानेश्वरी व भगवद्गीतेचे पठण आणि अभंगवाणीचा गजर या साऱ्यात वातावरण भारून जाते. वारकऱ्यांची वेशभूषा ओळखण्याजोगी असते. डोळ्यावर पांढरी टोपी, गळ्यात तुळशी माळ, हातात विठ्ठलाच्या नामाचा गजर करणारी माळ. पावसाच्या सरी, उन्हाची तीक काहीही असो, हे भाविक आपल्या माऊलीच्या भेटीसाठी पुढे चालत जातात. वारीचे प्रत्येक टप्पे नियोजनबद्ध असतात. पहिल्या दिवशी आळंदीतून पालखी मार्गस्थ होते. नंतर ती पुणे, सासवड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी अशी सुमारे 250 किलोमीटरची यात्रा पूर्ण करते. वाखरी हे पंढरपूरच्या अगदी जवळचे गाव. इथे पालखी थांबते आणि दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका भव्य मिरवणुकीने श्री विठ्ठल मंदिरात नेल्या जातात. वारीमध्ये वारकऱ्यांची अनुशासनबद्धता फार प्रसिद्ध आहे. शिस्तबद्ध चाल, स्वयंपाक, स्वच्छता आणि परस्पर मदतीचा आदर्श इथे दिसतो. वारी म्हणजे भक्तींच्या बरोबरच सामूहिक जबाबदारीचे प्रतीक देखील आहे. पालखी सोहळ्याला टाळकरी, मृदुंगवादक, हरिपाठ करणारे, भजनकार, फड सांभाळणारे, सेवेकरी आणि डॉक्टरांचे पथक असे अनेक घटक असतात. हा सोहळा जवळपास 21 दिवसांचा असतो. रस्त्यावर गावागावात वारकऱ्यांना सामूहिक निवारा दिला जातो. त्यांना जेवण, निवारा मोफत पुरवला जातो. वारकऱ्यांना सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सांस्कृतिक समरसतेचे प्रतीक आहे. पालखी पुढे
सरकते मागे लाखो भाविकांची मांदियाळी आपल्या पाऊलीच्या चरणी लीन होते. कोणाला आपल्या आयुष्यातील दुःख विसरायचे असते, कोणाला नवा उमेद शोधायचा असतो, पण सगळ्यांची एकच ध्येय, एकच विठुरायाचे चरण. या वारीमध्ये वाटसरू, सेवेकरी आणि पोलीस यांचे समन्वय वाखाणण्याजोगे असते. पंढरपूर नगरीत पोचताना वाखरीपासून पंढरपूरच्या पवित्र वाळवंटात पालखीचा प्रवेश होतो. शेवटी मंदिराच्या महाद्वाराजवळ पालखी थांबते आणि संपूर्ण नगरी ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दुमदुमते. वारीमध्ये एक अशी शक्ती आहे की ती भक्तांच्या मनाला अद्भुत समाधान देते. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, त्यांचे अभंग आणि त्यांचे अनंत प्रेम या वारीतून आजही जिवंतपणे अनुभवता येते. वारी म्हणजे एक चालतं फिरतं विद्यापीठ आहे. इथे फक्त भक्ती, नीतिमत्ता, शिस्त, आत्मसंयम आणि सामूहिक एकात्मता या साऱ्या गोष्टी शिकवणाऱ्या शाळा आहेत. याच मध्ये ही परंपरा शेकडो वर्षापासून अक्षय राहिली आहे. पंढरपूरच्या वारी सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. संपूर्ण भारतातून, अगदी परदेशातून देखील भक्त इथे येतात. त्यांना फक्त एकच ओढ असते, विठ्ठलाचे दर्शन आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकाचे पुण्य. आजही प्रत्येक वारकरी हेच म्हणतो, माऊली आम्ही येतोय तुझ्याकडे, तुझे आशीर्वाद दे. भक्ती रूप ई पंढरपूर आमच्या अंतकरणात वसव. ज्यांनी आपल्या विचारांनी अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञानाचा प्रकाश दिला, त्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हेच आपल्या संस्कृतीचे गौरवशाली स्मारक आहे, जिथे प्रत्येक पावलात श्रद्धेचा गंध आहे आणि प्रत्येक टाळ मृदुंगात भक्ती रसाचा झंकार आहे. राम कृष्ण हरी.